महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। कोणत्या तारखेला कोणत्या टप्प्याचं मतदान होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुसरा टप्पा हा 18 एप्रिलला होतोय। पहिल्या टप्प्याचं मतदान 11 एप्रिलला होणार आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान 23 एप्रिलला होणार आहे। यासाठी 14 जागा आहेत। चौथ्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिलला होणार आहे। 17 जागांसाठी हे मतदान होणार आहे। तर राज्यातल्या कोणत्या मतदारसंघात कोणत्या तारखेला मतदान होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 11 एप्रिलला पहिला टप्पा आहे। वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी मतदान होणार आहे। त्याचबरोबर गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या ठिकाणीही पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे 11 एप्रिलला। दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेडमध्ये 18 एप्रिलला हे मतदान पार पडेल। परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी 18 एप्रिलला मतदान होणार आहे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान 23 एप्रिलला होत आहे। जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर या ठिकाणी तिसऱ्या टप्प्याचं मतदान 23 एप्रिलला होणार आहे। म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणीही याच दिवशी मतदान होईल। चौथ्या टप्प्याचं मतदान आहे 29 एप्रिलला। नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या ठिकाणी हे मतदान होणार आहे। त्याचबरोबर मुंबईतील 6 मतदारसंघ मावळ, शिरूर, शिर्डी यांचाही यात समावेश आहे।